हाय गाईज, कसे तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतील. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि इथून पुढं मी ब्लॉगमध्ये जे काय आहे ते माझं रिअल रुटीन दाखवणार आहे. म्हणजे आधी काय खोटं नाही दाखवलेलं, पण आता जसं बेबी झालं आहे तसं माझं रुटीन नाही राहिलेलं. सगळं विस्कळीत झालेलं आहे आणि तिच्यानुसार मला वागावं लागत आहे. म्हणून जे काही मी अनुभवत आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज आहे 4 मार्च 2025. तर इथं बघा पसारा पडला एवढा सगळा. त्यांना सकाळी डबा दिलेला आहे. त्याच्यानंतर मी थोड्या वेळ बसले पिल्लूसोबत. फ्रेंडचा कॉल आलेला, त्याच्यासोबत बोलत बसले आणि मग पिल्लू पण उठली. त्यानंतर आता मी नाश्ता बनवायला घेतला आहे. पिल्लूला आणि मला सोबतच नाश्ता बनवते मी. आणि मला काय थोडंसं जेवण राहिलेलं इकडे बघा, इथे दाखवते तुम्हाला मी. भाकर आणि सोयाबीनची भाजी आहे. आणि मग म्हणजे नाश्ता करून मग 2-3 वाजता जेवण करतो आम्ही दोघी पण. त्याच्यासाठी जेवण मी वेगळं बनवते. तर आमचं थोडंसं तिखट जेवण असतं म्हणून मग तिथे अंडी उकडायला टाकलेली आहेत. ती खाते का नाही ते मला माहीत नसतं, तरी पण मी बनवते. कारण की ती खात नाही जास्त गोड, म्हणजे खाते पण कधी कधी नास पण करते. मग चलो ठीक आहे म्हणून चालायचं. इथं खेळते बघा. पिलू काय करते? काय चालू आहे? पसारा बघू शकताय. हे असंच काहीतरी लुक असतो घराचा. आणि मी तुम्हाला नंतर पण दाखवणार आहे, आवरल्यानंतर पण. आणि प्रत्येकाचं घर थोडंफार विस्कटलेलंच असतं आणि आवरल्यावरच ते होतं चांगलं. त्याच्या आधी तर असंच असतं ना. मग त्यात काही लाजायसारखी गोष्ट नाही आहे. असंच काही घरचं घर दिसतंय बघा. आता तुम्हाला मी बिफोर आफ्टर लुक दाखवते नंतर. तर ब्लॉग कंटिन्यू करा, बघायला भेटेल तुम्हाला. इथं एवढी मदत करते ही मला की खूप जास्त. इथे स्टँड लावून देत होती मला बघा. आणि मी तिला म्हटलं बाजूला जा, तर जात नव्हती. आणि ते स्टँड पूर्ण उचलून त्याच्यासोबत खेळत होती. मग कसं बसं तिला तिकडं टी व्ही लावून दिलेली, कारण की कामावरेपर्यंत थोड्या वेळ तिला लावून देत असते मी. घरात कोणी नसल्यामुळे मग अवघड होऊन जातं काम करायचं. आणि इथे मी आवरायला लागले. इथं आहे ना, मी पटपट कढई घासून घेतली कारण की मला रवा करायचा होता. आणि मी रात्री भांडे नव्हते घासले कारण खूप उशीर झाला होता. मग घरकटं काढून ठेवलेली. आणि आता तरी पण बघा किती पसारा दिसतोय. खूप सारी भांडी पडली होती घासायला. मग आधी नाश्ता करून घ्यावा म्हणलं. मग आम्ही भांडे वगैरे धुवून नाश्ता बनवला. चल तुला गाणं लावून दे. चल सोड सोड सोड, ये इकडे चल. मग इथं मी तिला गाणे लावून दिले बाबा, बघत बसली आहे. आणि ती सारखे सारखे माझ्याकडे येते. गाणं बंद झालं की मला चालू करून दे बोलते. नंतर आम्ही दोघं नाश्ता करायला घेतला. आणि तिने ताटमध्ये ओढलं होतं बघा. ताट ओढत राहते. तिला खायचं तर नसतं, नुसतं ताट ओढायचं असतं. ती मला अंड मागत होती, पण तिने पूर्ण घरामध्ये अंड्याचे तुकडे तुकडे केले होते. आणि थोडंसं खाल्लं. लाईट पण गेली बघा, तुझ्यात थोडंसं जातं आणि खाली. नंतर थोड्या वेळाने तिला आंघोळ घालून घेतली. उशीर झाला होता भरपूर. मग नंतर तिला जेवण बनवायला घेतलं. आणि तिला जेवण चारून झोपवं म्हणलं. तिने काही जास्त खाल्लं नव्हतं, मग अशी पण नाश्ता केला नव्हता. म्हणून मग तिचं डाळ भात जे आहे तिला भरवायचा होता. घरामध्ये बघा आवरलंय सगळं, पण पसारा हे पिलू उठली आणि नंतर तिने केलेलं आहे. पिलू इथे बसली आहे बघा, स्वतःहून वरती चढली आहे ती. आणि मी खाली आहे. ती माझ्या पायांवरूनच चढली वरती. इतकी नाटकं करायला लागली आहे ती बघा. आणि ही जी 4 महिन्याची होती ना, त्यावेळेस ती फ्रॉक तिच्या पप्पांनी तिला आणलेली, तर तिला मी घातली आहे बघा. आणि थोड्या वेळाने तिचे पप्पा येतील आता. आणि मग आज स्पेशल पुरणपोळी बनणार आहे. बघायचे ना तुम्ही बघा. तिकडून वरती जायचंय तिला. तिथं मुलं बॅट बॉल खेळतायत ना, ते बघायचं.
काय करते? तर तिला असं बघायचं आहे, बाहेर खेळणं वगैरे चाललेलं लेकरांचं ते. बघा पुरणपोळी बनवायची आज. तर मी रेसिपी नाही देणार, पण दाखवेन कशी बनवली अशी. मला एवढी येत नाही बरं का, पण तरी पण बनवायची. खाऊ वाटली खाऊ मला पुरणपोळी. ते बघा डोळे खराब झाले मोबाईल बघून बघून. अंधक अंधक दिसते मला सगळे. खूप जास्त गरम होत होतं तरी पण माझं पुरणपोळ्या बनवायचं चालूच होतं. आणि मस्त असं तूप लावून घेतलं. मला काय एवढं जमत नाही, पण तरी बनवायचा प्रयत्न तरी करते आहे आता मी. आणि छान झाल्या होत्या पोळ्या, मस्त झाल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ एक्स्ट्राची पडली होती. तर बघा हा ब्लॉग. आमरस पोळी आहे बनलेली. आणि पिल्लू खुलती ही डब्बा. आता आम्ही जेवण करतो. बाय बाय.